छोटे घर होते. मातीच्या भिंती, अंगणात लावलेले तुळशी वृंदावन आणि प्रत्येक कोपऱ्यात भूतकाळाच्या आठवणींची शांत सावली पसरलेली होती. त्या घराच्या मालकीण होत्या कमलाबाई. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच कडकपणा दिसून येत असे. जणू प्रत्येक सुरकुती एखाद्या न बोललेल्या रागाची कहाणी सांगत होती. त्यांच्या डोळ्यात तिरस्काराची छटा होती आणि आवाज इतका कडक व मोठा होता की तो संपूर्ण घरातील शांतता भेदून प्रत्येक खोलीत घुमत असे. "अगं वैशाली, कुठे गेलीस तू? मी किती वेळापासून तुला हाक मारते. कानात कापूस घालून बसली आहेस का, की मुद्दाम माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतेस? या घरात एखादं काम नीट होतं तरी का?" कमलाबाईंचा कडक आवाज अंगणातील भिंतीवर आदळून संपूर्ण घरभर घुमला. स्वयंपाकघरात चुलीजवळ काम करत असलेली वैशाली तो आवाज ऐकताच दचकली. तिने क्षणभर खोल श्वास घेतला आणि घाबरलेल्या पावलांनी बाहेर आली. दाराजवळ थांबत ती संकोचाने मंद आवाजात म्हणाली, "हो आई, तुम्ही मला बोलावलं का?" "अगं, काम करतेस की फक्त काम केल्याचं नाटक करतेस? किती वेळापासून तुला हाका मारते मी. माझा घसा बसायला आला आहे." "अगं, एकदा सांगितलेलं समजत नाही का तुला, की मुद्दा माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतेस? ना घरकामात तुला चपळाई आहे, ना कसली शिस्त." "अहो आई, मी भाजी ढवळत होते. आधी ती नीट करून घेते म्हणाले, नाहीतर भाजी करपली असती." "अरे वा, आता तू मला शिकवणार की आधी काय करायचं आणि नंतर काय? एवढी हिंमत कधीपासून आली तुझ्यात? मला समजावू लागलीस. या घरात आलीस काय आणि स्वतःला घरची मालकीण समजायला लागलीस? माझ्या मुलाचं नशीबच फुटकं. त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. ना रूप ना रंग, आणि वरून हे तुझे नखरे बघ." वैशाली काही बोलणार इतक्यात कमलाबाईंनी तिचे बोलणे मध्येच तोडले. "अगं, गप्प बस. जास्त बोलायची गरज नाही. तुझा चेहरा पाहिला की माझा सगळा मूड खराब होतो." काही क्षण अंगणात एक विचित्र शांतता पसरली. दूर कुठेतरी भांड्यांचा आवाज येत होता, पण या घराच्या त्या कोपऱ्यात मात्र जणू काळच थांबून गेला होता. कमलाबाई पुन्हा कठोर स्वरात म्हणाल्या, "जर माझ्या दिवंगत पतींची शेवटची इच्छा नसती की त्यांच्या जिवलग मित्राच्या मुलीला या घराची सून बनवायचं, तर मी तुला या घराच्या उंबरठ्याजवळ सुद्धा फिरकू दिलं नसतं." "अगं, समजलं ना तुला? हे घर काही धर्मशाळा नाही की कोणी येईल आणि इथे राहायला लागेल. आणि तू तर अजिबातच नाही." वैशालीने डोळ्यातील अश्रू लपवण्याचा प्रयत्न केला. तिने एक खोल श्वास घेतला. "आई, मला माहीत आहे की मी तुमच्या अपेक्षांवर खरी उतरू शकले नाही, पण मी पूर्ण प्रयत्न करेन की तुम्हाला माझ्याबद्दल तक्रार करण्याची कधीच वेळ येऊ नये." "प्रयत्न? तुझ्या प्रयत्नांनी काय होणार आहे? तुझा रंग बदलणार आहे का?" "अहो आई, माणसाची किंमत त्याच्या रंगावरून ठरत नाही, ती त्याच्या मनावर आणि स्वभावावरून ठरते." "अगं, खूपच बोलायला लागली आहेस तू. हल्ली स्वतःला फार शहाणी समजू लागली आहेस." "नाही आई, माझा बोलण्याचा तसा अर्थ नव्हता. मी तर फक्त..." "अगं, बस, पुरे झालं आता. एक शब्दही बोलू नकोस. जा, तुझं काम कर आणि लक्षात ठेव, मला पुन्हा तुला हाक मारावी लागली नाही पाहिजे. आणि हो, माझ्यासमोर जास्त येत जाऊ नकोस. तुझा चेहरा पाहिला की माझा पूर्ण दिवस खराब जातो. गप्प बस आणि तुझ्या कामाशी काम ठेव. तेच तुझ्यासाठी चांगलं आहे." "हो आई." एवढंच बोलून ती वळली आणि हळूहळू पुन्हा स्वयंपाकघराकडे निघाली. तिची पावले जड झाली होती, पण तिने डोळ्यात आलेले अश्रू गालावर ओघळू दिले नाहीत. काही क्षणातच अंगणात पुन्हा शांतता पसरली. मात्र यावेळी ती शांतता साधी नव्हती. त्या शांततेत वैशालीच्या तुटत चाललेला मनाचा निशब्द आक्रोश दडला होता. तिच्या वेदना, तिचा अपमान आणि तिचा एकटेपणा जणू त्या शांततेत विरघळून गेला होता. वैशाली या घरातील मोठी सून होती. साधी, सरळ आणि अत्यंत सहनशील. तिच्या स्वभावात एक विलक्षण शांतता होती. जणू प्रत्येक गोष्ट न बोलता सहन करण्याची तिला सवयच झाली होती.
सूर्योदय होण्याआधीच तिच्या दिवसाची सुरुवात होत असे. अंगण झाडणे, स्वयंपाकघर आवरणे, घरातील सगळ्यांसाठी चहा बनवणे आणि त्यानंतर दिवसभर अखंड काम करत राहणे. कधी कधी थकवा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत असे, पण तक्रार करणे तिने जणू कधी शिकलेच नव्हते. तिचा पती विक्रम तिला समजून घेत होता. तिच्या वेदना त्यालाही जाणवत होत्या. मात्र आईसमोर उभे राहिल्यावर त्याची जीभ जणू आपोआपच गप्प होत असे. एका संध्याकाळी घरातील वातावरण थोडे शांत होते. अंगणात मंद थंड वारा वाहत होता. विक्रम हळूच वैशालीजवळ येऊन बसला. काही क्षण तो तिच्याकडे काम करताना पाहत राहिला. मग शांत स्वरात म्हणाला, अगं वैशाली, तुला एक गोष्ट विचारू का? अहो, विचारा ना. अगं, तू इतकं सगळं सहन करतेस. आईचे बोलणे, त्यांचे टोमणे, त्यांचा रोजचा राग, तुला कधी वाईट वाटत नाही का? कधी असं वाटत नाही का की एकदा तरी मन मोकळेपणाने उत्तर द्यावं, स्वतःची बाजू मांडावी? किती दिवस अशी गप्प राहणार आहेस? हे सगळं तुला आतून कधीच तोडत नाही का? अहो, वाईट तर वाटतंच. शेवटी मीही एक माणूस आहे. मलाही भावना आहेत. मलाही दुःख होतं. प्रत्येक कठोर शब्द माझ्या मनाला लागतो. मलाही भावना आहेत. आई असं बोलतात तेव्हा कधी कधी मनाला खूप वेदना होतात, आतून खूप दुःख होतं. पण लग्न झाल्यापासून मी या घराला माझं घर मानलं आहे. माझ्यासाठी हे फक्त सासर राहिलेलं नाही, हे माझं स्वतःचं घर आहे, माझं कुटुंब आहे. अहो, आता आपल्याच माणसांनी काही बोललं तर प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची का? मी सुद्धा प्रत्येक टोमण्याला उत्तर देऊ लागले तर या घरातील शांतता कशी टिकेल? कोणीतरी असायला हवं ना, जो गप्प राहून सगळं सांभाळेल. आणि जर ती जबाबदारी माझ्या वाट्याला आली असेल तर ती निभावण्याचा मी प्रयत्न करते आहे. विक्रम तिच्याकडे पाहत होता. तिच्या सहनशीलतेचं त्याला कौतुकही वाटत होतं. पण वैशाली, याचा अर्थ असा तर नाही ना की कुणीही तुला सतत दुखवत राहावं, प्रत्येक गोष्टीवर टोमणे मारावेत आणि तू सगळं मुकाट्याने सहन करत राहावंस. मला माहीत आहे तू या घराला स्वतःचं घर मानतेस, पण तुझ्या आनंदाची काही किंमत नाही का? मला हेही माहीत आहे की आई कधी कधी मर्यादा ओलांडतात. अनेकदा त्यांची वागण्याची पद्धत खूपच वाईट असते. त्यांचे शब्द मनाला खूप खोलवर जखम करतात. वैशाली, मी सगळं पाहतो, सगळं समजतो, पण प्रत्येक वेळी काही बोलण्याचं धाडस होत नाही. पण याचा अर्थ असा नाही की मला काहीच फरक पडत नाही. मला खूप फरक पडतो. ती माझी आई आहे आणि आता तू माझी बायको. त्यांच्या स्वभावात जो कडकपणा आहे तो कदाचित अनेक वर्षांचा सवयीचा भाग बनून गेला आहे. कधी कधी मला वाटतं त्या स्वतःच्या भावना व्यक्त करू शकत नाहीत आणि म्हणून त्यांचा राग शब्दातून बाहेर पडतो. अहो, एखाद्या माणसाचा स्वभाव एका दिवसात बदलत नाही. मी प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला लागले तर परिस्थिती आणखीन बिघडेल. घरात शांतता टिकून राहणंही तितकंच महत्त्वाचं असतं ना. मी सुद्धा उलट उत्तर देऊ लागले तर रोज भांडण होतील. मग या घरात समाधान आणि सुसंवाद कुठे उरेल? कोणीतरी थोडं झुकायला हवं ना. आणि माझ्या झुकण्यामुळे घरात शांतता टिकून राहत असेल तर त्याबद्दल मला काहीच तक्रार नाही. अगं वैशाली, आई तुझ्याशी असं बोलतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं. प्रत्येक वेळी मनात येतं की त्यांच्यासमोर ठामपणे उभं राहावं, तुझ्यासाठी बोलावं, तुझी बाजू घ्यावं. पण माहीत नाही का त्या क्षणी माझे शब्द घशातच अडकून बसतात. असं वाटतं की इच्छा असूनही मी काहीच करू शकत नाही. आणि नंतर स्वतःच्याच नजरेला नजर देणं कठीण होतं. वैशाली, खरं सांगायचं तर मला स्वतःवरच राग येतो, कारण मी तुझ्यासाठी उघडपणे उभा राहू शकत नाही. अहो, तुमचं गप्प राहणं सुद्धा खूप काही सांगून जातं. निदान तुम्ही मला समजून तरी घेता, माझ्या वेदना ओळखता. माझ्यासाठी तेच खूप आहे. अगं सावित्री, कधी कधी मला वाटतं तुझी साथ देताना मी कमी पडतोय.
प्रत्येक वेळी तुला सगळं सहन करताना पाहतो तेव्हा आतून स्वतःलाच खूप छोटं समजू लागतो. तू इतकी मजबूत आहेस आणि मी मात्र तुझ्यासाठी हवा तसा उभा राहू शकत नाही. असं वाटतं की इच्छा असूनही मी तुझ्यासाठी ते करू शकत नाही जे एका पतीने करायला हवं. पण कधी कधी असं वाटतं मी चांगला नवराच नाही. मला तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे, तुझं संरक्षण करायचं आहे. पण प्रत्येक वेळी धाडस साथ देत नाही आणि ही गोष्ट मला आतून सतत अस्वस्थ करत राहते. अहो, असं म्हणू नका. प्रत्येक माणसाच्या काही ना काही मर्यादा आणि अडचणी असतात. तुम्ही वाईट नाही आहात, फक्त परिस्थिती थोडी कठीण आहे. वैशाली, जर कधी तुला असं वाटलं की हे सगळं सहन करणं कठीण होत आहे तर मला नक्की सांग. मी परिस्थिती बदलण्यासाठी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. अहो, जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात तोपर्यंत प्रत्येक कठीण गोष्टही थोडी सोपी वाटते. दोघेही काही क्षण शांत बसून राहिले. काळ पुढे सरकत गेला आणि एक दिवस कमलाबाईंनी आपल्या धाकट्या मुलाचे अमोलचे लग्न ठरवले. थाटामाटात लग्न पार पडले आणि घरात नवी सून म्हणून प्रिया आली. प्रिया अत्यंत सुंदर होती. गोरा वर्ण, आकर्षक चेहरा आणि उठावदार व्यक्तिमत्व. पण तिच्या डोळ्यात एक वेगळाच गर्व दिसत होता. एके सकाळी कमलाबाई अंगणात बसल्या होत्या. त्यांच्या शेजारी एक शेजारीण बसली होती. कमलाबाई मुद्दाम मोठ्याने बोलत होत्या जेणेकरून घराच्या आत असलेल्या प्रत्येकाच्या कानावर त्यांचे शब्द पडावेत. अगं, आमच्या अमोलसाठी कशी सून आणली आहे मी, बघ जरा. अगदी चंद्राचा तुकडाच आहे ती. गोरावर्ण, सुंदर डोळे, देखणी ठेवण, जणू एखाद्या चित्रपटातील नायिकाच या घरात आली आहे. अगं, यावेळी तर माझं नशीबच खुललं आहे. जवळच उभी असलेली वैशाली हे सगळं ऐकत होती. तिच्या ओठांवर हलकासं स्मित होतं. तेवढ्यात प्रिया नटून थटून हळूहळू अंगणात आली. तिला पाहताच, अगं, आली बघ माझी राणी सून. जरा बघ तर, ही साडी तिला किती खुलून दिसते आहे. अगदी देवी लक्ष्मी सारखी भासते आहे. अगं आई, मला लहानपणापासूनच चांगले कपडे घालण्याची खूप आवड आहे. आमच्या घरी सुद्धा सगळे म्हणायचे की मी काहीही परिधान केलं तरी ते माझ्यावर सुंदरच दिसतं. हो, अगदी खरं आहे ते. अशी सुंदर सून प्रत्येकाच्या नशिबात कुठे असते. खरं सांगायचं तर तू या घरात आल्यापासून घराचं रूपच बदललं आहे. सगळीकडे एक वेगळीच झळाळी आली आहे. अगं सुनबाई, तुला पाहिल्यावर लोक सुद्धा तुझी स्तुती केल्याशिवाय राहणार नाहीत. माझं भाग्यच उजळलं आहे. तुझ्यासारखी रूपवान, नाजूक आणि सुस्वभावी सून मला मिळाली आहे. अगं आई, चहा तयार झाला आहे, आणू का? हो हो, घेऊन ये. पण नीट बनवला आहे ना ते बघ. माझ्या प्रियासाठी आल्याचा चहा बनव. तिला फिकट किंवा हलका चहा अजिबात आवडत नाही. आणि हो, दूध आणि साखरही बरोबर प्रमाणात असली पाहिजे. थोडीसुद्धा कमी जास्त झाली तर तिला आवडणार नाही. शेवटी ती घरातील नवी सून आहे. तिची विशेष काळजी घ्यायलाच हवी. मग असेच काही दिवस निघून गेले. पण दिवस पुढे सरकत गेले तसा प्रियाचा खरा स्वभावही हळूहळू समोर येऊ लागला. एक दिवस दुपारची वेळ होती. वैशाली स्वयंपाकघरात काम करत होती. तेवढ्यात प्रिया आत आली. अगं ताई, तू रोज असंच जेवण बनवतेस का? म्हणजे इतकं साधं जेवण. आमच्या घरी तर रोज काही ना काही वेगळं आणि खास बनायचं. अगं, घरातल्या सगळ्यांना हेच आवडतं प्रिया. पण तुला काही वेगळं खायचं असेल तर सांग, मी करून देईन. नको नको, तुम्हाला कशाला त्रास द्यायचा. तसंही प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या असतात ना. असं म्हणून ती तिथून निघून गेली. पण तिच्या आवाजात दडलेला गर्व आणि उपवास वैशालीच्या लक्षात आला होता. त्या संध्याकाळी कमलाबाई अंगणात बसल्या होत्या. प्रिया त्यांच्या जवळ जाऊन बसली. अगं आई, वैशाली ताई खूप काम करतात हे खरं आहे. पण माहीत नाही का, घरात ती झळाळी दिसत नाही जी दिसायला हवी. अगं, तू अगदी बरोबर बोललीस.
मीही कित्येक दिवसांपासून हेच पाहते आहे. फक्त काम करणं म्हणजे सगळं काही नसतं. त्यासाठी समज, नीटनेटकेपणा आणि सुसंस्कारही लागतात. एके दिवशी दुपारी प्रिया स्वयंपाकघरात आली. अगं ताई, ही काम करण्याची पद्धत आहे का? भांडी अशी ठेवतात का कुठे? इथलं सगळंच विस्कळीत का दिसतं? खरं सांगू का, मला तर आश्चर्य वाटतं की तुम्ही इतकी वर्ष हे घर नेमकं कसं सांभाळलं असेल. अगं प्रिया, तुला काही वेगळ्या पद्धतीने ठेवायचं असेल तर सांग मला, मी तसं करून देईन. तुला जसं योग्य वाटेल तसं. तुम्ही करून द्याल? राहू द्या ताई, प्रत्येक माणसाचं एक वेगळं स्तर असतं. तुमच्याकडून हे अपेक्षित करणं ही कदाचित माझी चूक आहे. आमच्या घरी प्रत्येक गोष्ट अगदी परिपूर्ण असायची, स्वयंपाकघरापासून संपूर्ण घरापर्यंत. इथे तर सगळंच कसं तरी चाललं आहे. अगं वैशाली, मी प्रयत्न करते आहे की सगळं व्यवस्थित राहावं. कुठे काही कमी पडत असेल तर मी ते सुधारण्याचा प्रयत्न करेन. अगं ताई, फक्त प्रयत्न करून काही होत नाही. कामात नीटनेटकेपणा, सौंदर्यदृष्टी आणि दर्जाही दिसायला हवा, आणि ते प्रत्येकाच्या आवाक्यात असतंच असं नाही. वैशाली काही बोलणार होती, पण तिने स्वतःला थांबवलं. तिने शांतपणे मान खाली घातली आणि पुन्हा आपल्या कामात गुंतली. प्रिया मात्र आजूबाजूला पाहत राहिली, जणू प्रत्येक गोष्टीत काही ना काही दोष शोधत होती. लोक अशा वातावरणात कसे राहू शकतात हेच मला कळत नाही. दूर बसलेल्या कमलाबाई हे सगळं शांतपणे पाहत होत्या. यावेळी त्यांनी ना प्रियाची बाजू घेतली ना वैशालीला काही सुनावलं. पहिल्यांदाच त्यांच्या मनात विचारांची एक हलकीशी लाट उमटली. त्यांनी वैशालीकडे बारकाईने पाहिलं. ती कोणतीही तक्रार न करता सगळं सहन करत होती. मग त्यांनी प्रियाकडे पाहिलं. तिच्या शब्दात गर्व, अहंकार आणि तिरस्कार स्पष्ट दिसत होता. त्या क्षणी कमलाबाईंच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. फक्त सौंदर्यामुळे एखादा माणूस चांगला ठरतो का? की खरी सुंदरता माणसाच्या वागण्यात आणि स्वभावात असते? मग काही दिवसांनी कमलाबाईंनी प्रियाला हाक मारली. अगं प्रिया, जरा इकडे ये ग. हो आई, बोला. अगं, मी मंदिरात जात आहे. आज स्वयंपाकघर तू सांभाळ. वैशाली सकाळपासून काम करत आहे, तिलाही थोडी विश्रांती मिळेल. अगं आई, तुम्ही हे सगळं मला सांगत आहात? हो, तुला सांगते आहे. शेवटी तूही या घराची सून आहेस. काही दिवस राहून जाणारी पाहुणी नाहीस. हे स्वयंपाकघर, हे अंगण, या घराच्या जबाबदाऱ्या आता त्या तुझ्याही तितक्याच आहेत जितक्या माझ्या आणि वैशालीच्या आहेत. अगं आई, खरं सांगायचं तर मला या कामांची अजिबात सवय नाही. मी कधी अशी कामं केलीच नाहीत. माझं बालपण वेगळ्या वातावरणात गेलं. घरकाम करण्याची गरजच पडली नाही. मी नेहमी अभ्यास केला, माझे छंद जोपासले. स्वयंपाक किंवा घर सांभाळण्यासारख्या गोष्टींमध्ये माझं कधी मनच रमलं नाही. अगं, मग शिकून घे. लग्नानंतर प्रत्येक मुलीला या गोष्टी शिकाव्याच लागतात. अगं आई, प्रत्येक मुलगी सारखी नसते. मी वेगळ्या वातावरणात वाढले आहे. अगं, मग इथे तू हातावर हात ठेवून बसणार आहेस का? हे आपलं घर आहे, धर्मशाळा नाही. जर या घरातील एक सून म्हणून तूच म्हणशील की मला काहीच करायचं नाही, तर हे घर कसं चालणार? अगं आई, प्रत्येक वेळी तुम्ही मलाच का सुनावता? मी अजून या घरात नीट रुळलेली नाही, आणि तुम्ही पहिल्या दिवसापासून माझ्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं टाकत आहात. हे तुमचं घर आहे, तुमचे नियम आहेत, हे मी मान्य करते. पण याचा अर्थ असा नाही की मी सगळं सोडून फक्त स्वयंपाकघरातच राहावं. आणि हो, मला थोडा वेळ हवा आहे सगळं समजून घेण्यासाठी. आणि एक गोष्ट स्पष्टपणे सांगते, प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची अपेक्षा माझ्याकडून करू नका. मी हळूहळू जे शिकेन ते करेन, पण प्रत्येक वेळी मला सुनावणं मला अजिबात आवडत नाही. असं म्हणून प्रिया तिथून निघून गेली. प्रिया गेल्यानंतर अंगणात गाढ शांतता पसरली. कमलाबाई पहिल्यांदा स्वतःच्या शब्दांचा प्रतिध्वनी ऐकत होत्या. तेच शब्द जे त्या वर्षानुवर्ष वैशालीला ऐकवत आल्या होत्या. त्यांची नजर हळूहळू वैशालीकडे गेली.
ती नेहमीप्रमाणे कोणतीही तक्रार न करता आपलं काम करत होती. त्या क्षणी कमलाबाईंच्या मनात एक वेदनादायक टोचणी उठली. त्यांना सगळं आठवलं. किती वेळा त्यांनी वैशालीला परकी ओझं आणि नालायक म्हणत टोमणे मारले होते. आज त्याच शब्दांची वेदना त्यांना स्वतःला जाणवत होती. त्यांच्या डोळ्यात नकळत पाणी तरळलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी वैशाली अंगण झाडत होती. तेवढ्यात कमलाबाईंची हाक आली. अगं वैशाली, जरा इकडे ये, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. त्या आवाजात तिला पहिल्यांदाच मृदुता जाणवली. हो आई, बोलवलत? सगळं ठीक आहे ना? अगं, आज मी तुला कोणतंही काम सांगणार नाही. आज मला तुझ्याशी मनापासून बोलायचं आहे. कदाचित या गोष्टी मला खूप आधी बोलायला हव्या होत्या, पण मी ते कधी बोलू शकले नाही. तू रोज सर्वात आधी उठतेस, संपूर्ण घर सांभाळतेस, प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात ठेवतेस, पण मी कधी विचारलंच नाही की तुला काय हवं आहे. तू थकतेस का? तुला दुःख होतं का? हेही मी कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मी नेहमी तुझ्यात दोष शोधले, तुझ्या रूपावरून तुला कमी लेखलं. अहो आई, असं का बोलताय? तुम्ही जे काही बोललात, जे काही केलं ते मी आपल्याच माणसांचं म्हणून सहन केलं, कारण मी तुम्हाला नेहमी माझी आईच मानलं. बस वैशाली, आता आणखीन काही बोलू नकोस. तुझा प्रत्येक शब्द माझं मन आणखीन जड करतो आहे. मी तुला कधी समजून घेण्याचाच प्रयत्न केला नाही. तुझ्या रंगावरून मी तुझी किंमत ठरवत राहिले. तुला रोज कमीपणा दिला, पण खरं तर कमी माझी विचारसरणी होती. काल प्रियाने मला उत्तर दिलं तेव्हा पहिल्यांदाच मला माझे शब्द ऐकू आले. तोच अहंकार, तेच टोमणे, आणि त्या क्षणी मला जाणवलं की मी किती चुकीची होती. तू या घरात सून म्हणून आली होतीस, पण मी तुला कधी मुलीचं स्थान दिलंच नाही. शक्य असेल तर मला माफ कर. आज मनापासून सांगते आहे, मला माझी चूक समजली आहे. आजपासून या घरात तुझी जागा कुणीही घेऊ शकत नाही. तू या घराची फक्त सून नाहीस, तू या घराचा पाया आहेस. अगं आई, माफी मागून मला लहान करू नकोस. आई कधी मुलीची माफी मागत नाही. आज तुम्ही मला समजून घेतलत, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे. हे सगळं ऐकून विक्रमही तिथे आला. अगं आई, आज तू जे काही बोललीस ते ऐकण्यासाठी मी कित्येक वर्षे वाट पाहत होतो. आणि वैशाली, मीही तुझ्या समोर अनेकदा कमी पडलो, पण आज मी वचन देतो, यापुढे कोणीही तुला अन्यायाने दोष देत असेल तर सर्वप्रथम मी तुझ्या पाठीशी उभा राहीन. तेवढ्यात प्रियाही तिथे आली. तिचे डोळे खाली झुकले होते. ती म्हणाली, आई आणि ताई, मलाही काही सांगायचं आहे. मी या घरात आले तेव्हा मला माझ्या सौंदर्याचा आणि स्वतःचा खूप अभिमान होता. मला वाटायचं की सुंदर चेहरा हीच माणसाची सर्वात मोठी जमेची बाजू असते. पण आज मला कळलं की खरी सुंदरता चेहऱ्यात नसते, ती माणसाच्या वागण्यात असते. ताई, तुम्ही जितकं सहन केलं तितकं कदाचित दुसरं कोणी सहन केलं नसतं, आणि तरीही तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार केला नाही. तुम्ही परवानगी दिलीत तर मला तुमच्याकडून शिकायचं आहे. अगं प्रिया, नाती शिकवून जपली जात नाहीत, ती मनापासून जगून जपली जातात. मन स्वच्छ असेल तर बाकी सगळं आपोआप शिकायला मिळतं. त्या दिवशी त्या घरात टोमण्यांचे आवाज नव्हते. तिथे आपुलकी होती. जिथे भेदभाव होता तिथे समता होती. जिथे अहंकार होता तिथे समजूतदारपणा होता. आणि जिथे वेदना होत्या तिथे आता प्रेमाने भरलेलं एक खरं कुटुंब उभं होतं. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, कधीही कोणाचा रंग, रूप किंवा परिस्थिती पाहून त्याचा अपमान करू नका. माणसाची खरी किंमत त्याच्या चांगल्या मनात आणि वागण्यात असते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा.